काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे अंतकाळीचा सोयरात तुका मने विठो धरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे ओ दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुलला शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगनने तपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांसारिक लोकांना उपदेश करतात. या अभंगाचा सरळ असा अर्थ आहे, तुकोबाराय मनुष्य जीवांना प्रार्थना करतात, हे नरा. सुरुवातीला रंगी हा शब्द आहे. काय रंगी या शब्दाचा अर्थ हे नरा. रंगे रे श्रीरंगे, रंगी रे श्रीरंगे नाही बरं का. बरेच भजने अशी म्हणतात रंगी रंगी रे श्रीरंगे नाही. रंगी रंगे, तू रंग, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. पण मनुष्य देवाच्या रंगामध्ये रंगत नाही आणि संसारात रंगल्याशिवाय राहत नाही. मनुष्य भुलतो. बसू द्या बसू द्या. मनुष्य भुलतो. कशामुळे भुलतो? प्रपंचामुळे भुलतो, भ्रमामुळे भुलतो. त्याच्याकरता तुकोबाराने एक दृष्टांत दिलेला आहे पतंगाचा. काय भुललासी पतंगे, पतंगाप्रमाणे तू भुलू नको. कारण तुझं शरीर हे एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, इथं काही ठेवणं नाही बरं का, इथं काही राहणं ठेवा नाही, हा जाणार आहे.
त्याच्याबद्दल तू अभिलाषा बाळगू नको, त्याच्याबद्दल आशा बाळगू नकोस. धरिसी अभिलाष जणे. तो जीव म्हणाला, महाराज आमच्याकडे सगळं आहे, हा? फार मोठा माझा परिवार आहे. तुकोबाराय म्हणतात, नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर, हा तुझा परिवार तुझा नाही. तू स्वतः माझा म्हणतोस, पण तुझा हा परिवार नाही. मग त्यामध्ये द्रव्य असेल, दारा असेल, स्वैरे धायरे असतील, हे कसे आहेत? द्रव्यधारा क्षणभंगोर, क्षणभंगोर आहेत. त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, एकच करतो. काय कर? एकच कर, दुसरं काही करू नको. काय? अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदर, अंतकाळाच्या प्रसंगामध्ये मदत जर कोण करत असेल तर भगवान परमात्माच मदत करतो. म्हणून त्या परमात्म्याला धर, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. कीर्तन संपलं जवळजवळ, बरं का. ज्याला जायचं ते जाऊ शकतात आता. हे सरळ असा अर्थ आहे. कारण हा अभंग घेण्याचं कारण, आजचा हा प्रसंग सगळ्यांना विदित आहे, त्याची कल्पना आहे. आज या वाड्यामध्ये कीर्तनाचा जो प्रसंग आहे, बनसारोळा या गावामध्ये, तो एका विशिष्ट निमित्तानं आहे. शास्त्रामध्ये 2 प्रकारचं कर्म आहे. एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. प्रत्येक जीवाला शास्त्रानं सांगितलं, विहित कर्म करत जा आणि निषिद्ध कर्म करू नका. माणसं विहित कर्म करीत नाहीत आणि निषिद्ध कर्म केल्याशिवाय राहत नाहीत. निषिद्ध कर्म म्हणजे काय आणि विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्म म्हणजे जे शास्त्रानं सांगितलं तेच कर्म करायला भाग पाडणं, याला विहित कर्म म्हणतात. आणि जे शास्त्रानं कर्म करू नका म्हटलं, अपेय पिऊ नका, अखाद्य खाऊ नका, जिथं जायचं नाही तिथं जाऊ नका, जे बोलायचं नाही ते बोलू नका, जे करायचं नाही ते करू नका, स्वैराचार करू नका, भ्रष्टाचार करू नका. शास्त्रानं हे निषिद्ध कर्म त्याज्य केलेलं आहे. निषिद्ध कर्माचं फळ आहे अधोगती, नरकवास. ज्ञानोबाराने खूप सुंदर वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. अंगामनासी ऋतावे इतुलीनी कृत्या कृत्य नाठवे, कर्णियाचे रिनावे बलतेची करी. उन्मत्तपणानं वागणं, काही खाणं, काही पिणं, कुठेही जाणं, कसंही वागणं, काही त्याला कसल्या प्रकारचं बंधन नाही. स्वैराचार करणं, उन्मत्तपणानं वागणं, हे निषिद्ध कर्माचं फळ आहे अधोगती, नरकवास. आणि म्हणून विहित कर्म करायला सांगितलं. त्या विहित कर्मामध्ये 4 प्रकार आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म त्यालाच म्हणता येईल. रोज नित्य नेमानं शौचाला जाणं, मुखमार्जन करणं, स्नान करणं, गंध लावणं, देवाची पूजा करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, रामायण वाचणं, देवाचं दर्शन घेणं. आणि आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थितपणे पार पाडणं. ब्राह्मण असेल तर ब्रह्मकर्म, क्षत्रिय असेल तर क्षत्रिय कर्म, वैश्य असेल तर वैश्य कर्म आणि शूद्र असेल तर शूद्र कर्म. ज्याच्या त्याच्या आश्रमाप्रमाणे कर्म करणं हे विहित कर्मातला प्रकार आहे. त्याचप्रमाणे हे नित्य कर्मामध्ये मोडते बरं का. प्रत्येक एकादशी करणं, वारकरी मंडळीने एकादशी करणं, तुळशीला रोज पाणी घालणं, हे केलंच पाहिजे बरं का.
केल्यानंतर पुण्य निर्माण होणार नाही, पण नाही केलं तर पाप मात्र लागेल. विठाला 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 विठाला. म्हणून नित्यकर्म केलंच पाहिजे, स्नान केलंच पाहिजे. स्नान केलंच पाहिजे. म्हणजे नाही केलं तर, थंडीचे दिवस आहेत म्हणजे नाही केलं तर, नाही केलं तर दोष लागेल. नुसता गंधच लावला स्नान न करता. गंधानं शुद्धी आहे का स्नानानं शुद्धी आहे? स्नानानं शुद्धी आहे. स्नानेन शुद्धीर्न तु चंदनेन, चंदन लावून शुद्धी होणार नाही, स्नानच करावं लागेल. म्हणून प्रत्येकानं स्नान केलं पाहिजे. स्नान केल्यानंतर गंध लावला पाहिजे. मग कोणताही गंध लावा, गोपीचंदन लावा, अष्टगंध लावा, त्याप्रमाणे बुक्का लावा, एक कुंकू लावा. एक जण म्हणला हळद लावली तर हळद बी लावा, काय हरकत नाही, पण रिकामा प्लॉट ठेवू नका. रिकामा जर प्लॉट ठेवला तर तिथं कोणी ना कोणीतरी कब्जा केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता कपाळाची शोभा गंधानं असते, म्हणून गंध असला पाहिजे बरं का कपाळावर, सुशोभित अशा प्रकारचा गंध. गंध बघितल्याबरोबर यम काळ सुद्धा चळचळ कापत असतो. आता गंधाबद्दल तुम्हाला खूप फायदे सांगता येईल, दृष्टांत सांगता येतील, असो जास्त विस्तार करत नाही. म्हणून गंध लावला पाहिजे. हे नित्य कर्मामध्ये मोडत आहे. त्याचप्रमाणे नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म महाशिवरात्र, पाडवा. पाडवा म्हटलं की चैत्र शुद्ध प्रतिपदाच आली. महाशिवरात्र म्हटलं की माघ वद्य त्रयोदशीच आली. प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते, पण महाशिवरात्र माघ महिन्यामध्येच. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. वर्षातून एकदा चंद्रग्रहण असते, सूर्यग्रहण असते. कितींदा? दर महिन्याला सूर्यग्रहण चंद्रग्रहण नसते, वर्षातून एकदा. त्या ग्रहणाच्या निमित्तानं मांत्रिक लोक मंत्राची उजळणी करतात आणि ग्रहणामध्ये मंत्रोच्चार केल्यानंतर त्या मंत्रामध्ये ताकद येत असते, सामर्थ्य येत असतो. हे कधी मंत्रोच्चार केले जातात? ग्रहणामध्ये. सोम सूर्यादी ग्रहणे करिताती पारवणे, काम माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्या दिवशी आई वैकुंठवासी झालेली आहे, ज्या तिथीला वडील वैकुंठवासी झालेले आहेत, त्या तिथीला पुत्रानं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं सगळा विधी पार पाडला पाहिजे. कोणी? पुत्रानं. पुत्रामध्ये 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 आहेत. काही पुत्र आहेत, काही सुपुत्र आहेत आणि काही कुपुत्र आहेत. विठाला 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 विठाला. अगोदर कुपुत्राचा विचार करू. कुपुत्र कोणाला म्हणायचंय? फक्त अभंग सांगतो, आपल्याला वेळ नाही. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड चहाड चोरटा, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुकावर का नाही घातली, भूमी कापी त्याच्या भारे. कुपुत्राला जमीन सुद्धा चळचळ भीते बर का. कोणाला? कुपुत्राला. आणि कुपुत्रा करता देवाला अवतार घ्यावा लागतो. सगळे भक्त जातात देवाकडे. देवा, पापी जे भक्त दैत्य जे मातले, पापी जे भक्त दैत्य दे मातले, पापी जे भक्त दैत्य दे मातले, भक्त दैत्य दे मातले. धरणीसी झाले ओझे त्याचे, धरणीसी झाले ओझे त्याचे, धरणीसी झाले ओझे त्याचे. कुपुत्रामुळं धरणीला ओझ होतंय, ओझ.
भूमिका पे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीर बोले निष्ठुर उत्तरे निष्ठुरपणानं बोलतो. पाप दृष्टी मलिन चित्त दुराचारी तो चांडाळ. तुकोबाराय म्हणतात त्याचा आचार दुष्ट आहे, तो चांडाळ आहे. पाप सांगा ते विटाळ, अनेक प्रकारचे तो पाप करतो. ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवांगनागमम भांती पातकान्याहून संसर्गश्चापितैस. हे 5 महापाप करणारा नंबर 1 चाल हा दुराचारी. दुराचारी तो चांडाळ पाप सांग तुका म्हणे खड म्हणून या निषिद्ध तो. हे कुपुत्राचं वर्णन आहे. आता पुष्कळ कुपुत्राबद्दल दृष्टांत आहेत, सांगता येईल. पण त्याच्यानंतर सुपुत्र आहे. सुपुत्र सुपुत्र त्यालाच म्हणता येईल बरं का, ज्या पुत्रामुळं या पृथ्वीला आनंद होतो. या सुपुत्रामुळं कुळ धन्यवान होतो. सुपुत्रामुळं माता पिता संतुष्ट होतात. या सुपुत्रामुळं सर्व देवदेवतांना मनुष्य प्राण्यांना आनंद वाटतो. त्यालाच म्हणायचं सुपुत्र. मने धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. त्याच्या आई वडिला धन्यवाद मिळतात. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता. ओ तयाची धन्य माता पिता. तयाची धन्य माता पिता. आपोली आहे ता जोवासे जागता. आपुली आहे ता जोवासे जागता. बोली आहे ता जो असे जागता. बोली आहे ता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची. त्याची आई धन्य आहे, त्याचे वडील धन्य आहेत. पवित्रते कोळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेदी. अशा प्रकारे ते हरिदास धन्य आहे, त्यांचं कोळ धन्य, आई वडील धन्य आहेत. म्हणून आई वडिलांना सुद्धा धन्यता प्राप्त होते. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्य नायक परमात्मा ज्या संतांनी हृदयामध्ये साठवला ते सावता महाराजांचे आई धन्य आहे, वडील धन्य आहेत. त्रैलोक्य नायक परमात्मा ज्यांनी हृदयामध्ये साठवला, म्हणून याला सुपुत्र म्हणायचं. सुपुत्र असो अशा प्रकारचे सुपुत्र. आणि आता त्याच्यानंतर पुत्र. पुत्र कोणाला म्हणायचंय? जो आईची वडिलाची मनोभावे सेवा करतो. हयात आहे तोपर्यंत सेवा करतो आणि मेल्यानंतर बी त्यांची सेवा करतो. मेल्यानंतर म्हणजे दर त्या तिथीला आईची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, गुरुची पुण्यतिथी ठेवून अन्नदान करतो, सत्कर्म करतो, त्यांची आठवण ठेवतो.
त्यांनी सांगेल त्याप्रमाणे वागतो, याला पुत्र म्हणायचं. पुत्र. पुत्राची व्याख्या करत असताना पूत नामक नरकातून जो सोडवतो त्यालाच पुत्र म्हटलं जातं. म्हणून त्याच्याकरता पुत्र हवाय. बरं का? पूत नामक नरकातून जो सोडवतो त्याला पुत्र म्हणायचं ना. असे कृतज्ञ पुत्र फार थोडे आहेत. आपल्यावर आईचे उपकार आहेत, तसे माणसावर अनेकांचे उपकार आहेत. पहिला उपकार देवाचा आहे. जेने हा जीव दिला दान, जय हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन. ओ जगजीवन नारायण, जगजीवन नारायण. ओ गायीन गुण दयाचे, गायन गुण दयाचे. गायीन गुण दयाचे, गायन गुण दयाचे. जोया भीवरे त्या तीरी, जोया भीवरे त्या तीरी, जोया भिवरे चातीर, जोया भिवरे चातीर. भगवंताने अनेक जीवजंतू निर्माण केले. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज पैकी एक असा देह निर्माण केला, आणि तो देह म्हणजे नरदेह. या नरदेहासारखा देह कोणाचाच चांगला नाही. दिले इंद्रिय, हातपाय, कान, आणि जिथल्या तिथं इंद्रिय सुसज्ज ठेवलेत. आता हे डोळे वरून जर लावले असते तर काय बिघडलं असतं? नाही, मागून लावले असते तर काय बिघडलं असतं? हे तोंड, हे जे आहे मध्य भागात तोंड आहे, हे वर ठेवलं असतं तर आणखी एखादी भाकर, 2-4 चपात्या आगाव बसले असते का नाही? पण भगवंताने विचार केला, वरून जर तोंड ठेवलं तर पाखरं हाकतील, सगळी घाण तोंडात जाईल. त्याच्याकरता व्यवस्थित कान दिलेत. कशा करता? तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हे नेत्र दिलेत. डोळे कशा करता दिले? डोळे भरून या. भगवंताचं मुख पाहण्याकरता डोळे दिलेत. हात भजन करण्याकरता दिलेत. तीर्थयात्रा करण्याकरता पाय दिलेत. सगळे इंद्रिय, आणि विशेष म्हणजे मनुष्य देहाला ज्ञान. आणि हे ज्ञान फक्त माणसाला दिले. म्हणून अशा प्रकारे देवाचे अगणित उपकार आहेत. जास्त बोलत नाही, पुढे चालतो. आणि देवाचे उपकार आहेत, त्याच्यानंतर आईचे उपकार आहेत. पहिल्यांदा आईचे उपकार. गायत्री सारखा मंत्र नाही, द्वादशीसारखी तिथी नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, आणि मातेसारखं परमदैवत नाही. न मातु परदैवतम. अशा प्रकारचं मातृत्व हे सर्वांमध्ये श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणून आईचे उपकार, आणि आईच्या नंतर वडिलाचे उपकार. मातृदेवो भव, त्याच्यानंतर पितृदेवो भव, त्याच्यानंतर आचार्य देवो भव, आणि त्याच्यानंतर अतिथी देव. हे 4 देव आहेत गृहस्थाश्रमातले. हे 4 देव आहेत. म्हणून त्याच्याकरता आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम पितृदेवो भव. आपल्याच बनसारोळ या गावातील वैकुंठवासी श्रावण महादेवराव गोरे, राहणार बनसारोळा, यांची गतवर्षी निधन झालं. वारलेत ते. आणि वारल्यानंतर आता मनुष्य त्याचं आयुष्य संपलं की मरतो. बरं का? कोणाला एखाद्याला 100 वर्षाचं आयुष्य. आता हे पिवळ्या पटकेवाले बाबा पुण्यवान आहेत, 90च्या पुढे त्यांचं वय आहे.
आता सगळी माणसं मरणार म्हणजे 50-60च्या आतच. हं? आता 25-30-40 वर्षाच्या आतल्या लोकांचे गुडघे दुखायलेत, कमरा दुखायल्यात, माना दुखायल्यात, संधिवाताच आहे, अनेक प्रकारचे रोगराई. आणि जुने माणसं जे आहेत, त्यांनी चांगलं खाल्लं म्हणजे काजू बदाम पिस्ते खाल्ले नाहीत. ज्वारीच होती, भाजीच होती, सगळं ते साधच खाल्लं, पण त्याच्यामध्ये सत्व होतं, त्याच्यामध्ये ताकद होती. आता सगळं संकरित अन्न आहे, फवारणीचं अन्न आहे, त्यात खतावरचं अन्न आहे, भाज्या तशाच आहेत, सगळं डुप्लिकेट आहे. त्याच्यामुळं आयुष्य सुद्धा आता डुप्लिकेटच आहे बरं का. 100 वर्षाचं आयुष्य साधू संत लिहिले, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाही, शतवर्षाची नाही आता बरं का. पहिले माणसं क्विंटल 1.5 क्विंटलचं पोतं सहज उचलीत होते. आताच्या माणसाला क्विंटलचं पोतं उचलायला वरते म्हणजे नाही जमणार बुवा, म्हणून सरकारनं आता 50 किलोचे पोते काढले. ते 50 किलोचे पोतं उचलून झाले, त्याच्यानंतर 25 किलोचे काढलेत. आता माणसं वरचीवर कमी होत चाललेले आहेत. याचं कारण काय आहे? आहार चांगला नाही, त्याचप्रमाणे विचार चांगले नाहीत, आचार चांगला नाही, म्हणून तिथ्या 3 गोष्टी बिघडल्यात. आणि 3 गोष्टी जिथे बिघडतात तिथं हानी होत असते. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याचे आचार चांगले आहेत तो माणूस चांगला, ज्याचे विचार चांगले आहेत तो माणूस चांगला आहे, आणि ज्याचा उच्चार चांगला आहे तो माणूस चांगला. या 3 गोष्टी जीवनात लक्षात ठेवा, त्याला माणूस म्हणूनच जगता येईल. आणि ह्याच्या 3 गोष्टी ज्याच्या बिघडल्यात, आचार विचार आणि उच्चार, त्याच्यासारखा पशु तोच आहे. मनुष्य पण तरी साधी नारायणा, नाही तरी हीन पशु होणे. विठाला 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 विठाला. म्हणून श्रावणराव यांच्या पुत्रानं आपल्या वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्तानं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि पुत्राच्या दृष्टिकोनातून एकनाथ महाराज म्हणतात, हा एक सुंदर प्रकारचा पर्वकाळ आहे. पर्वकाळ पुरुषासी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ते धर्माची वेळ अति पवित्र. ही धर्माची वेळ आहे बरं का. मातेचा अंतकाळ असेल, पित्याचा अंतकाळ असेल, त्या पुत्रानं विधिवत शास्त्राप्रमाणे कर्म करणं, आणि जो कर्म करतो त्याला निश्चित सद्गती प्राप्त होते. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावरच्या ओव्यात. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार व्यवस्थितो, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम्यारसी. या कारणे पै बापा जया थी अपुली कृपा, तेने वेदाच्या निरोपा आनन कीजे. शास्त्राप्रमाणे वागावं. त्या मुलानं आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केलाय. याच्याकरताच पुत्र हवाय. अनेक पुत्रांनी हा कार्यक्रम पार पाडलाय. प्रभू रामचंद्राने राजा दशरथाकरता विधिवत हा विधी पार पाडलेला आहे. धर्मराजाने पंडुराजा करता हा विधी पार पाडलेला आहे. आणि पुत्रानं केलेलं जे कर्तव्य, जे कर्म आहे, ते वडिलांना प्राप्त होत असते. एक थोडक्यात दृष्टा सांगतो म्हणजे लक्षात येईल. पंडुराजा ज्यावेळेस मरण पावला, आणि मरण पावल्यानंतर काही कालांतरानं नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्यावर विचारलं, दर्शन घेतलं नारदांचं, विचारलं, महाराज तुम्ही स्वर्गात वैकुंठात गमन करतात, आमच्या वडिलांची भेट झाली असेल स्वर्गामध्ये. धर्मराज तुमचे वडील स्वर्गात नाहीत, त्यांना जागा नाही तिथे. म्हणले का? म्हणजे त्यांना जागा प्राप्त करून घ्यायची असेल तर एक तुम्हाला यज्ञ करावा लागेल. ठीक आहे, एक यज्ञ केल्यानंतर जागा मिळेल ना? म्हणले हो अवश्य मिळेल.
पंडूराज आपल्या धर्मराजानं सुंदर प्रकारचा एक यज्ञ केला आणि यज्ञाच्या त्या पुण्याईनं पंडूराजा स्वर्गामध्ये प्राप्त झाले, त्यांना तिथं जागा मिळाली. त्याच्याकरता हे वर्ष श्राद्ध करायचं असते. मुलानं केलेलं जे कर्म आहे त्याप्रमाणे ते कर्म त्या जीवाला सोडवण करीत असते. दरवर्षी पितृ वाट बघतात. भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष असतो आणि पितृपक्षामध्ये आपण जर विधी केला वडिलांच्या नावानं, आजोबांच्या नावानं, तर सगळे पितर तृप्त होतात, त्यांचं पोट भरलं जातं, शांत होतात आणि त्या आपल्या वंशजांना आशीर्वाद देत असतात. वर्षभर वाट पाहत असतात ते पितर. म्हणून त्या पितरांची तृप्ती केली पाहिजे. तसं त्यांचे चिरंजीव सम्राट श्रावणराव गोरे, त्याचप्रमाणे मुली आहेत सौभाग्यवती पूनम हजारे, सौभाग्यवती नीलम यादव, या 2 मुली आणि 1 मुलगा. यांनी वडिलांच्या प्रित्यर्थ हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं कीर्तन सेवा करण्याचा योग जे श्रीमान शंकररावजी बनसोडे परळीकर, त्याचप्रमाणे संजयजी लोखंडे, संजयजी प्रकाशराव गुरुजी लोखंडे परळीकर, या दोघांनी सांगितलं महाराज बनसारोळीला कीर्तन करायचंय, आमचे पाहुणे वारले गेले वर्षी आणि त्यांच्या निमित्तानं कीर्तन आहे आणि कीर्तन सेवा तुमच्याकडे आहे. भजनी मंडळ मृदंग वाजवण्याकरता, अरविंद काळे भजन करण्याकरता, सुभाषराव मांडवेकर, श्रीहरी मांडवेकर, ही सुंदर प्रकारची भजन करणारे गायक मंडळी आणि गावातीलही भजनी मंडळ सर्वजण उपस्थित आहेत. असा हा आणि त्याचप्रमाणे श्रवण करण्याकरता आमचे शेळगावकर भगवानरावही आहेत. त्याचप्रमाणे अनेक पाहुणी मंडळी जमलेली आहेत. माता भगिनी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली समर्पण करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. म्हणून सेवेच्या निमित्तानं संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग निवडलेला आहे आणि या अभंगातून तुकोबारा उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार फक्त संतांनाच आहे, बरं का. उपदेश संतांनीच करावा. इतर लोक उपदेश करतात, ते उपदेशाचे अधिकारी नसतात. कर्माचा अधिकारी असेल त्याला ज्ञानाचा उपदेश करतात, ज्ञानाचा अधिकारी असेल त्याला उपासनेचा उपदेश करतात. पण संत महात्मे उपदेश करत असताना अधिकार परत उपदेश करतात. अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश. हे साहे ओझे त्यास तेची देव, साहे ओझे त्यास तेची देव, मुंगीवरी भार गजाचे पालन, मुंगीवरी भार गजाचे पालन, त्यास त्यास देव, देव साहे ओझे त्यास तेची देव, मुंगीवरी भार गजाचे पालन, मुंगीवरी भार गजाचे पालन. मंडळीचा टाळ खनखन वाजवा ना जरा. आणि तुम्ही टाळ असे हातात धरलेत, हातात धरायचं नसतं, असं मोठी टाळ धरला पाहिजे तेव्हा ती वाजते, बरं का. तुम्ही हातात धरला टाळ, हातात टाळ फुटत असते, वाजत नाही. विठाला 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 विठाला. त्याच्याकरता उपदेश करत असताना साधू संतांनीच उपदेश करावा. जसा अधिकारी असेल त्याप्रमाणे संतांचा उपदेश. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलाय.
जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी मनोनी बाळका दैसी नेदावी धनुर्धरा. लहान मुलगा आहे आणि त्याचे आई वडील कुस्ती बघण्याकरता पुण्याच्या स्टेडियम मध्ये गेले. कुस्ती चालू आहे, जगप्रसिद्ध पैलवान, मोठमोठे पैलवान आहेत. आणि त्या पैलवानांची कुस्ती बघितल्याबरोबर त्या दोघांनी नवरा बायकोने विचार केला, आपलाही मुलगा असाच पैलवान असला पाहिजे. आणि त्यानं नाव कमविलं पाहिजे. मुलगा किती दिवसाचा आहे? 6 महिन्याचा आहे. त्याला दूध पिता येत नाही. आणि पैलवान बनण्याकरता काय लागते? पौष्टिक पदार्थ लागतात. दूध लागतंय, काजू लागतात, खोबरं लागतंय, बदाम लागतात, अक्रोड लागतात, पिस्ता लागतो, खारीक लागते. मग लगेच 2-2 किलो सगळं मटेरियल आणलं. आणि एका दूधवाल्याला सांगितलं 5 लिटर दूध द्यायचंय. बरं का? 5 लिटर दूध आटून त्या दूध काय केलं, त्या लेकराला पाजलं. आणि बदाम भिजू घातलेत सगळे. आणि ते बदाम खाऊ घालणं, ते दूध पाजणं. त्याला आईचं दूध पचत नाही. त्याला खाऊ घातल्यानंतर काय संडास लागली बुवा. थोड्या दिवसात ते पोरग मरून गेलं. जी सायासी स्तन्यसेवी ते पक्वान्ने केवी जेवी मनोनी बाळका दैसी नेदावी धनुर्धरात. संत उपदेश करतात. या सर्वांचा अधिकार कशामध्ये आहे? या सर्वांचा अधिकार नामचिंतनामध्ये आहे, भजनामध्ये आहे. हे ज्ञानाचे अधिकारी नाहीत, हे योगाचे अधिकारी नाहीत, हे कर्माचे अधिकारी नाहीत, हे उपासनेचे अधिकारी आहेत. म्हणून सर्व संतांनी उपासनेचा उपदेश केला. म्हणून उपदेश साधू संतांनीच करावा. हकारुणी सांगे तुका सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना. श्री विठ्ठलाचे नाम घ्या रे. हा ज्ञानोबर आहे. सर्व साधू संतांनी नामचिंतनाचा उपदेश केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे नरा रंग तू. पण कुठं रंग? श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. आणि प्रपंचामध्ये भूलू नको. हे तुकोबाराय अभंगा